बाह पर राम विजयराज है। सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी। इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती। नमस्कार, मी अर्चना दुसाने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। जनमत महाराष्ट्र आणि नजर 18 न्यूज प्रस्तुत रयतेचा राजा शिवछत्रपती या शिवरायांच्या जीवनावर आधारित लघुपटात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाची कोणाला भीती, अरे मरणाची कोणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती। शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले ह्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथे सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांची आई जिजाऊ ह्या जाधव कुळातील जन्मलेल्या प्रतिभावंत आणि प्रतिभाशाली स्त्री होत्या। असे म्हटले जाते की जिजाऊंना शिवाई देवीच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्त झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव शिवाजी ठेवण्यात आले। इतिहासाचे गाढे अभ्यासक तथा सेवानिवृत्त शासकीय अधिकारी सन्माननीय श्रीपाद नांदेडकर यांच्या मुखातून छत्रपतींचा इतिहास आपण जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं संबंध विश्वाचं एक मोठं आद्य दैवत होतं। इतिहासामध्ये अनेक लेखकांनी त्यांच्या कौतुकाविषयी, कार्याविषयी माहिती दिलेली आहे। छत्रपतींचं आरमार, छत्रपतींचं लष्कर, छत्रपतींची न्यायव्यवस्था आणि छत्रपतींचे इतर सगळ्या गोष्टी अभ्यासता येतात। या प्रत्येक पैलूचा अभ्यास करताना महाराजांचं कर्तृत्व आणि कार्य आपणास दिसून येतो। शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा हा राजा एक दैदिप्यमान काळ होता। 1630 ते 1680 या 50 वर्षात काळामध्ये भारतात, जगात त्यांनी खूप नावलौकिक केला, अनेक निर्णय घेतले, अष्टप्रधान मंडळ स्थापन केले आणि स्वराज्य त्यांनी स्थापनेसाठी खूप प्रयत्न केले। 3 गोष्टी त्यांच्या बघूया। एक, अफजलखानाची स्वारी, हा अतिशय कठोर प्रसंग त्यांनी कसा निभावला। दुसरं, शाहिस्तेखानाची स्वारी आणि तिसरी, आग्र्याहून सुटका। हे त्यांच्या जीवनातील अतिशय धोकादायक असे कार्य होते। त्याच कार्याला त्यांनी आपलं तोंड दिलं आणि महाराज त्याच्यावर यशस्वी झाले। महाराज सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात लोकप्रिय असलेले शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशीलजी महाजन यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जपली आहे। तर मग जाणून घेऊया डॉक्टर सुशीलजी महाजन यांच्याकडून शिवरायांच्या जीवनावरील काही प्रसंग। अखंड दिवसाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 तारखेप्रमाणे आणि 28 मार्चला तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंती निमित्तानं विनम्र अभिवादन, मानाचा मुजरा। शिवाजी छत्रपतींचे खूप पैलू आपण वेगवेगळे वाचले आहेत, इतिहासात आहेत, बखरीत लिहिलेले आहेत। त्यातला जो एक महत्त्वाचा पैलू आजच्या जनतेकरता, आजच्या युवकांकरता महत्त्वाचा आहे तो म्हणजे 11 जून 1665 रोजी छत्रपतींनी खूप मोठा त्यांच्या आयुष्यातला ऐतिहासिक
तह केला, ज्याला आपण पुरंदरचा तह म्हणून ओळखतो. ह्या तहामध्ये छत्रपतींनी अगदी कष्टाने त्यांच्या मावळ्यांना पणाला लावून 23 किल्ले जे जिंकले होते त्यांनी ते राजे जयसिंग यांच्या हवाली केले आणि 2 लाख गोंड त्याच्यात त्यांनी दिल्या. पण तरीही पुढील 4 वर्षात हे तहात गमावलेले 23 किल्ले आणि त्याच्यात आणखी वरचे 66 किल्ले असे एकूण 70-80 किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांनी परत पुढच्या वर्षात मिळवले. यातनं आजच्या युवकांनी किंवा आजच्या आमच्या बळीराजाने की जो आपल्या भारताचा मेन कणा आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आयुष्यात दुःख, त्रास, संकट येणार आहेत, पण त्याला घाबरून न जाता त्याला सामर्थ्यपणे आपण तोंड दिलं पाहिजे. आणि असेच वेगवेगळ्या पैलूंपैकी हा एक पैलू नक्कीच आजच्या संपूर्ण जनतेने, युवकांनी आणि त्याचप्रमाणे बळीराजाने सुद्धा आत्मसात करावा आणि त्याचे पालन करावे. जय भवानी, जय शिवाजी. सर्व धुळेकरांना विनंती राहील की या दोघी दिवशी जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी. जय भवानी, जय शिवाजी. शाहू महाराजांचे वंशज तथा धुळे शहराचे प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार, ज्येष्ठ नेते, सन्माननीय बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडे यांच्याकडून शिवरायांच्या जीवनावरील काही प्रसंग आपण आता ऐकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी सर्व गोरगरीब मावळ्यांची जमाव केला, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं आणि एक मोठं सैन्य उभारलं आणि त्याच्या माध्यमातून स्वराज्याची निर्मिती केली. आणि मोगल सम्राटाचे असो किंवा विजापूरकरांचे असो, त्यांनी जो संघर्ष केला तो अतुलनीय असा पराक्रम त्यांनी त्या संघर्षामध्ये त्यांनी केलं. असा संघर्ष, असा अतुलनीय पराक्रम फार दुर्मिळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांचा सन्मान व्हायचा, त्यांच्या काळामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळायचा. अशा या राज्याची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना त्रिवार मुजरा करतो आणि पुनश्च या जिल्ह्यातील व राज्यातील तमाम जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वीर योद्धा करण्यासाठी त्यांच्या आईचा म्हणजेच जिजाऊंचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. आई जिजाऊंनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले, तसेच परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षणही दिले. खूप लहान वयात महाराजांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटवली गेली. त्यांना स्वतःचे स्वराज्य उभे करावयाचे होते. महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला. शिवनेरी सोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी राजांनी संपूर्ण राज्याचा कारभार हा छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय रणजित राजे भोसले यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग आपण ऐकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मियांचे राजे होते. ज्यावेळेस त्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की हे स्वराज्य सर्व धर्मियांसाठी असेल, सर्व जातीयांसाठी असेल, सर्वांना समान अधिकार असेल, अशा पद्धतीने वेगळ्या स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. आपण जर बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते, त्या ठिकाणी सैनिकांमध्ये होते, सरदार सुद्धा विविध जाती धर्माचे होते. आपण कधी कधी गैरसमज पसरवला जातो की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते, पण तसं काही नव्हतं. त्यांच्या या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम सुद्धा होते. मुस्लिम सरदार या ठिकाणी होते. तोफखान्याचा जो प्रमुख होता तोही या ठिकाणी मुस्लिम होता. अशा पद्धतीने त्यांना सर्व धर्मीय, सर्व जातीय लोक घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.
आणि या स्वराज्यामध्ये सर्वांना समान अधिकार होता. एवढंच नव्हे तर महिलांना सुद्धा मान सन्मान आणि सुरक्षेची जबाबदारी त्या स्वराज्यामध्ये दिली गेली होती. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस रांजणाच्या पाटलाने या ठिकाणी चुकीचा काम केलं महिलांच्या बाबतीत, त्यावेळेस त्यांचा हात आणि पाय कलम करण्याचा आदेश सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की महिलांची सुरक्षता ही सुद्धा स्वराज्यामध्ये अतिशय महत्वाची मानली जायची. आम्हाला अभिमान वाटतो की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी राज्यघटना लिहित होतो त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य होतं आणि ते बघून मी या ठिकाणी राज्यघटना तयार केलेली आहे. असं या ठिकाणी एक आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. त्यांच्या 19 फेब्रुवारी होणाऱ्या शिवजयंती निमित्त मी सर्व तमाम भारतीयांना या ठिकाणी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच सहभाग घेणारे भारतीय जनता पक्षाचे माजी महानगरप्रमुख तथा धर्मयोद्धा सन्माननीय अनुपजी अग्रवाल यांच्या मुखातून जाणून घेऊया शिवछत्रपतींचा इतिहास. जय श्रीराम, जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा घालतो. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला आपण सर्वजण शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहोत आणि 350वी शिवराज्याभिषेकी आपण या निमित्ताने सर्वजण साजरे करणार आहोत. छत्रपती शिवरायांचा इतिहास आज लहान लहान मुलांना माहिती आहे, परंतु छत्रपतींनी हिंदूंसाठी केलेले कार्य, जे परकीय आक्रमक मोगलशाही यांनी जे हिंदूंचे मंदिरं तोडले होते, ते मंदिरं पुन्हा बांधणे, आपले देवी देवतांचे रक्षण करणे, आपले धर्माचं रक्षण करणं, याच्यासाठीच छत्रपतींचं राज्याभिषेक झालं होतं. धर्मांतर हा एक मोठा विषय त्या काळात चालू होता. तो विषय छत्रपतींनी थांबवला. याचे काही उदाहरण गोव्याच्या मंदिरांमध्ये, तामिळनाडूच्या मंदिरांमध्ये आपल्याला बघायला भेटतात. छत्रपती शिवरायांनी आपल्या सर्व हिंदूंना भगवा ध्वज हा एक हिंदूंचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी लावून दिलेला आहे आणि तो भगवा ध्वज आपण आज या 350 वर्षानंतर सुद्धा आज आपण असा इतिहासातला एकच राजा असेल, छत्रपती शिवराज, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आज आपण त्यांची जयंती आणि त्यांचा राज्याभिषेक सुद्धा आपण या ठिकाणी करत आहोत. या निमित्ताने मी तमाम माझ्या सर्व नागरिकांना विनंती करतो का छत्रपतींचे विचार, छत्रपतींची शक्ती, छत्रपतींचं जे सर्व साम्राज्य छत्रपतींनी उभं केलं होतं, त्याच्यातले काही मुद्दे आपण रोज वाचावे, आपल्या घरात ती शिकवण द्यावी आणि या हिंदुस्थानाला खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य आपण स्थापन केलं पाहिजे. छत्रपतींचं जे मनातलं होतं ते आपण या ठिकाणी स्थापन केलं पाहिजे, अशी मी सर्वांना विनंती करतो आणि शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. परत माझ्या राजाला, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजितदादा पवार यांचे सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राजकीय क्षेत्रातले दानशूर व्यक्ती म्हणून यांची ओळख धुळे शहराला झालेली आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय इर्शाद भाई जहांगीरदार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंग ऐकूया. सर्वप्रथम मी आमच्या धुळे शहरातले जनमत महाराष्ट्र डिजिटल न्यूज व नजर 18 न्यूज चॅनल यांना शुभेच्छा देतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक डॉक्युमेंटरी बनवायचा उपक्रम हाती घेतला. आज सुनील पाटीलजी आणि आयरेजी यांनी दोघांनी हे उपक्रम घेतला. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला आज आनंद होत आहे की एक धुळे शहरात एक नवीन उपक्रम पत्रकारितेत ते करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रावर अटूट प्रेम करणारा एक वर्ग आहे
आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. महाराजांनी केलेले अनेक कामं आज पण 21व्या शतकात हे विचार करणारे हे कामं, आणि हे जर कामं रोजचे दैनंदिन ह्याच्यात लोकांनी कामांना विचारांना वापरलं तर निश्चित महाराष्ट्र 21व्या शतकात सर्वात मोठ्या जगातल्या पातळीवर जाऊ शकतो, ह्याचा मला ठाम विश्वास आहे. महाराजांचं शेतकऱ्यांबद्दल असलेला धोरण असू द्या किंवा अतरा पकड जातींना बरोबर घेऊन जाण्याचं कार्य असू द्या, ह्यामुळे महाराष्ट्रच नव्हे जगात एक क्रांती घडवायचं काम हे छत्रपतींच्या हातातून घडलेलं आहे आणि ते मान्यच करावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी नेहमी एक मदत आणि शेतकऱ्यांचं राज्य असं ह्यांचं राज्य संबोधलं गेलं. आज शेतकरी जगात टिकला तर जग टिकेल, कारण अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्यांची आपल्या अत्यंत गरज आहे. आणि त्यामुळे आपल्याला छत्रपतींच्या ह्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे शेतकऱ्यांना मदत करता यावी असे सर्व राजकर्त्यांनी विचार करावा असं माझं आव्हान असेल. दुसरी गोष्ट एक फार महत्वाची जे महाराजांनी केली ती म्हणजे 18 पकड जातीचे लोकांना संघ घेऊन रयतेचं राज्य चालवलं. आज ही गोष्ट फार गरजेची आहे की आपण बघतोय की जगातल्या अनेक देशांमध्ये जातीय संकोल बिघडत चाललेले, आणि हेच जर विचार छत्रपतींचे जगात नेले तर मला निश्चित एक विश्वास आहे की या जगात शांतीचं प्रतीक आणि लोकांचं एकमेकतेचं काम हे होऊ शकतो. असे मी ह्यांच्या जयंतीनिमित्त लोकांना शुभेच्छा देतो, आवाहन करतो की महाराजांनी घडवून दिलेले जे कायदे आहे आणि महाराजांचे स्टाईलनी जे ते राज्य चालवत होते त्या स्टाईलकडे आपण जर लक्ष दिलं तर निश्चित महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे जगात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. तो जय हिंद. जहांगीरी व्यवस्थेचा कारभार दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदाराच्या देखरेखीखाली चालत होता. आई जिजाऊप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा, देशप्रेम आणि कठोर परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्याचे ठरवले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत असे त्यांना लहान वयातच कळाले होते. दादाजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण राज्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर आली. त्यानंतर त्यांनी हळूहळू सर्व किल्ले काबीज केलेत, अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपणे फत्ते देखील केल्या. त्यांनी त्यांच्या वयातील शूर मावळ्यांना एकत्र करून महाराजांनी हळूहळू पुण्यातील आजूबाजूचे काही उद्ध्वस्त झालेले किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली. महाराजांनी पहिला किल्ला काबीज केला तो म्हणजे तोरणा. त्यानंतर त्याने रायगड आणि मग हळूहळू 360 किल्ले आपल्या ताब्यात घेतले. ह्यात तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कान्होजी जेथे, येशाजी कंक, बाजी प्रभू, बाजी पासलकर असे शूरवीरांनी महाराजांना किल्ले काबीज करण्यासाठी साथ दिली. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून तयार झालेले प्रभावी व्यक्तिमत्व, हिंदुत्व शिवभक्त म्हणजेच शिवसेनेचे सन्माननीय महेश भाऊ मिस्त्री यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुद्रा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे रक्षक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेकरता जीवाचे प्राण केले. आज असे वर्तमान स्थितीमध्ये महाराजांना एक विशिष्ट समाजाविरोधी त्यांना प्रस्तुत करण्यात येते, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. आज जर असं जर स्पष्ट सरळ भाषेत जर बोलायचं ठरलं तर महाराजांना सरळ सरळ मुसलमान द्रोही दाखवतात. पण महाराजांच्या काळामध्ये आणि त्यांनी महाराजांनी जो संकल्प घेतला होता स्वराज्य करता, त्या स्वराज्याच्या निर्मिती करता महत्त्वाच्या पदावर इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकसुद्धा हे मुस्लिम समाजाचे होते. त्यावेळी जातीवाद नव्हता, सीमावाद होता.
पण सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांना डायरेक्ट जातीवादक असं दाखवण्यात आलं, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. उदाहरणार्थ जर घेतलं तर कल्याणच्या सुभेदारांचं देखील महाराजांनी बहीण बेटी मातांची छेडखानी करणाऱ्यांचा भर चौराह्यामध्ये भर रस्त्यावर त्यांचा चौरंगा सुद्धा केलेला आहे. हे मी नाही, इतिहास सांगतोय. पण सध्या ज्यांच्या हातात ज्या काही आहे सगळ्या यंत्रणा, ते शिवाजी महाराजांना मुसलमान द्रोही दाखवण्याचा आणि त्यामध्ये लोकांचे विशिष्ट महाराजांना आजपर्यंत खरे महाराज काय होते हे देशाच्या किंवा जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोणी आणण्याचा प्रयत्नच केला नाही. महाराजांना फक्त एक विशिष्ट समाजाच्या हिशोबाने त्यांना प्रस्तुत केलं, तसं नव्हतं. रयते म्हटलं म्हणजे सगळे जाती धर्मातले लोक त्याच्यामध्ये येतात. मग ते सगळे असो, मग हिंदू असो, मुसलमान असो, दलित असो, मारवाडी असो, ख्रिश्चन असो, हे सगळे जाती धर्मातले लोक येतात. पण तसं काही होत नाही. आणि या जेव्हा गोष्टी आम्ही बघतो किंवा या सगळ्या, तेव्हा काळजाला असे चटके बसतात की ज्या माणसाने काही नसताना आज तर तुम्ही 1 सेकंदामध्ये जगाच्या पाठीवर कुणाशी संवाद साधू शकता. त्यावेळेस असं आधुनिक काळ काही नव्हता, तंत्रज्ञान नव्हतं. त्यावेळेस या स्वराज्याची स्थापना करायकरता वयाच्या 14व्या 15व्या वर्षी स्वराज्याचीच त्यांनी स्थापनाचा संकल्प केला. काय त्या माणसाचे विचार आणि काय त्या माणसाचं विजन होतं, पण आज तसं काही दिसत नाही. आणि या सगळ्या गोष्टींकरता हे जे काही चाललेलं हे चुकीचं चाललेलं आहे. आणि जी येणारी जी भविष्यातली पिढी आहे तिला सुद्धा कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज काय होते. म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना मी विनंती करतो, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांची ही जयंती आहे. प्रत्येक समाजातल्या माणसाला महाराजांचा गौरव करण्याचा हा पूर्ण अधिकार आहे. विशिष्ट एक जाती जमातीचे किंवा एक समाजाचे महाराज नव्हते, ते रयतांचे होते. महिलांना न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सतत झटणारे राजकीय सामाजिक व्यक्ती म्हणजे जयश्रीताई कमलाकर अहिरराव यांच्याकडून आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंग. सर्व जनतेला, नागरिकांना, बंधू आणि भगिनींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारत देशात आणि भारताच्या आजूबाजूचे जेवढे देश आहे म्हणजे जगात प्रसिद्ध असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलताना आम्हाला महिलांना खूप सन्मान वाटतो की असे राजे झाले की ज्यांनी महिलांना सन्मान हा दिलेला आहे. आपण पाहिलं असेल, जर आपण शिवचरित्र वाचलं तर त्यात कल्याणच्या सुभेदाराची जी सून होती तर ती छत्रपती शिवाजी महाराज यांना नजराणा म्हणून ज्यावेळेस पेश करण्यात आली, त्यांच्या समोर आणण्यात आली, तर त्यावेळेस जरी ती शत्रूची सून असली पण ती एक महिला आहे म्हणून तिला त्या ठिकाणी सन्मान दिला. तिला साडी चोळीच आहेर देऊन तिची परत रवानगी ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अशीच सुंदर जर आमची माता असती, म्हणजे त्यांनी परकीयांच्या स्त्रीला देखील त्यांच्यामध्ये आपल्या आई यांना पाहिलं, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करते. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत की जे आमच्या महिलांसाठी आमचा आदर आणि आमचा सन्मान हा अबाधित राखण्यासाठी ज्यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. असे शिवाजी महाराज या महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध झालेले आहेत. अशा शिवरायांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते. बांधकाम क्षेत्रात नावाजलेले तसेच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणारे तसेच क्रेडाई या बांधकाम क्षेत्रातील राज्यस्तरीय संस्थेचे प्रदेश सचिव सन्माननीय शांतराजे पाटील यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील काही प्रसंग आपण जाणून घेऊया. मी सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आणि त्यांना माझं नमन देखील करतो. छत्रपती हे एक उत्कृष्ट आर्किटेक्ट आणि इंजिनियर होते. त्यांनी जे गडकिल्ले बांधले ते गडकिल्ले अतिशय उत्कृष्टपणे त्याचं बांधकाम केलेलं आहे. अतिशय उत्कृष्टपणे रेखीव काम केलेलं आहे. आज पण साधारणतः आज 400 वर्ष होऊन गेली, पण त्या वास्तू जशाच्या तशा आज आपल्या या पृथ्वी तलावर जशाच्या तशा
शाबूत आहेत आणि राहतील. त्यांनी त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत एवढ्या उंच ठिकाणी, तो एक भूजल शास्त्रज्ञ सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो, कारण अशा उंच ठिकाणी ते पाणी, आणि आजपर्यंत आपण जरी ते पाणी पिऊ शकतो, स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी त्या ठिकाणी आहे. आपण 200-500 खाली जमिनीखाली बोर करतो, विहिरी खोदतो, तरी सुद्धा आपण ते आजचे भूजल शास्त्रज्ञ जे आहेत तरी ते आज फेल जातात. पण महाराजांच्या वेळी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी पाण्याची अगदी उत्कृष्ट व्यवस्था आजपर्यंत आस्थागत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी आपल्या सर्व भारतवासियांना या जयंतीनिमित्त मी जय श्रीकृष्ण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे श्री शांताराम पाटील मी आपणा सर्वांना जयंतीनिमित्त पुन्हा शुभेच्छा देतो. महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशी देखील लढावे लागले. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीनं एक कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन स्थापन केले. त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले. रायगडेश्वर किल्ला स्वराज्याच्या सत्तेचा साक्षीदार आहे आणि ह्याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होते. आणि ह्याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ते फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला. त्याला त्यांनी मावळा असे नाव दिले. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना पराभूत करून आपल्या पुढे नतमस्तक केले, आपल्या पुढे झुकवले. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले. आणि अवघे वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 27 एप्रिल रोजी कान्होजी जेथे, बाजी पारसकर, तानाजी मालुसरे, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे या आपल्या सहकार्यांना घेऊन रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापार क्षेत्रात नेहमीच पुढे असलेले दानशूर व्यक्तिमत्व तसेच भारतीय जनता पार्टी धुळे शहर अध्यक्ष सन्माननीय गजेंद्र शेठ अंपळकर यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. अखंड विश्वाचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला संपूर्ण भारतामध्ये होत आहे. छत्रपती शिवरायांबद्दल जर बोलायचं असले, सुराज्य कसे करावे याचे अतिशय चांगले उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांच्या काळात शेतकऱ्यांना शेतीचा उतारा देखील मिळाला. दुसरी गोष्ट, कुठल्याही स्त्रीवर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्यांना शिक्षा कशी द्यायची हे त्या काळात जे छत्रपती शिवरायांनी जे शिकवलं भारतीयांना ते उदाहरण खरंच घेण्यासारखे आहेत. आणि आपला देश
सुखी कसा राहावा यासाठी त्यांनी जे काही शिकवलेलं आहे ते खरंच उत्कृष्ट आहे. 19 फेब्रुवारीला आपल्या छत्रपती राजे छत्रपती रायांची जयंती साजरी होत आहेत. मोठ्या धूमधडाक्यात संपूर्ण भारतात व धुळे शहरातही मोठ्या धूमधडाक्यात जयंती साजरी होत आहेत. त्यांना माझा मानाचा मुजरा. राजकीय कुटुंबातील वारसा असलेले सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात प्रतिभावंत नाव तसेच धुळे शहराच्या माजी महापौर सन्माननीय सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांच्याकडून छत्रपतींच्या जीवनावरील काही प्रसंग आपण ऐकणार आहोत. येणाऱ्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं संरक्षण हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची येणाऱ्या 19 तारखेला जयंती आहे. त्या जयंतीच्या मी सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या चरणी वंदन करते. आज आपण पाहत आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व जाती धर्माच्या स्त्रियांबद्दल महिलांबद्दल एक त्यांच्या मनामध्ये आदराची भावना होती. ते प्रत्येक जाती धर्माची कुठलीही स्त्री असेल तिला ते सन्मानाची वागणूक देत असत. ज्या वेळेला रांझ्याच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केले बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये रांझ्याच्या पाटल्याला उभं करण्यात आलं. त्यावेळेला रांझ्याच्या पाटलाला त्यांनी सांगितलं की कुठलीही जाती धर्माची स्त्री ही आमच्यासाठी मंदिरातील देवता आहे आणि तिच्या पदराला जरी कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचं हात पाय कलम करू. अशा प्रकारची शिक्षा त्यांनी त्यावेळेला रांझ्याच्या पाटल्याला सुनावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या निमित्ताने मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी 14 मे 1640 रोजी लाल महाल पुणे येथे झाला. सईबाईंनी एक मुलगा म्हणजे संभाजी आणि सोयराबाई यांनी एक मुलगा म्हणजे राजाराम यांना जन्म दिला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही मुली देखील होत्या. त्यानंतर म्हणजे 17व्या शतकात सामान्यतः गडावर किल्लेदारांच्या हातावर राज्य होते असे मानले जात होते. या वस्तुस्थितीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले काबीज केले. महाराजांनी 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनपंत डबीर यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर महाराजांनी प्रचंड गड किल्ल्याचे नाव बदलून त्यांनी तोरणा असे नाव दिले. या काळादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा, सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून काबीज केले. पुणे येथे प्रांतावर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले. एवढेच नव्हे तर तोरणा किल्ल्यात समोरील मुरुंबा देवीचा डोंगर ही महाराजांनी ताब्यात घेऊन त्याचे डागडुजी करून त्याचे नाव बदलून रायगड ठेवले. आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी केले होते. धुळे शहरातील नावाजलेले उद्योजक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय श्री सारांश भावसार यांच्याकडून छत्रपतींच्या कारभाराविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. येणाऱ्या 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी 350 वर्षाची जी जयंती आपण साजरी करतोय, प्रथम तर त्यानिमित्त मी संपूर्ण महाराष्ट्राला असो, धुळे शहराला असो अथवा संपूर्ण भारताला असो, एक माझ्याकडून मी सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि महाराजांवर जेवढं बोललं तेवढं कमी आहे. म्हणजे महाराज सगळ्यांनाच माहिती आहे. इतिहास आपण 1ली ते 4थी पासून आपण पुस्तकात वाचत येत आहोत.
आणि तुम्ही जर बघितलं, मी तर अनेक पुस्तकं शिवाजी महाराजांचे वाचलेले आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना तुम्ही गनिमी कावा घ्या अथवा मॅनेजमेंट घ्या, म्हणजे ते फक्त राजा नव्हते, तर त्यांच्याकडनं अनेक गोष्टी अशा आपल्याला शिकायला मिळतात की जे आपण डेली रुटीनमध्ये आपण त्यांच्यापासून आत्मसात करत असतो. जेव्हा आम्ही व्यापारात असतो, बिझनेसमध्ये असतो, तर एक उत्तम मॅनेजमेंट, उत्तम बिझनेसमॅन म्हणून देखील तुम्ही त्यांच्याकडे बघू शकतात. त्यांची अनेक पुस्तकं आहे. तर तुम्ही या प्रकारे वाचून, आणि आजकाल लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला शिवाजी महाराज हे आपण शिकवायला देखील हवं आणि सगळ्यांना ते माहिती देखील आहे. तर जेवढं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आपण एक 2 मिनिटाचं मला महाराजांबद्दल बोलायसाठी संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे आणि आपल्या संपूर्ण टीमचे देखील आभार मानतो. धन्यवाद. त्या 19 फेब्रुवारीला होणाऱ्या असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या वर्षाची जयंतीनिमित्त मी महाराजांना एक मानाचा मुजरा करतो आणि सगळ्यांना एक स्वराज्यमय वातावरण त्या दिवशी सगळ्यांनी शहरात राबवावं ही एक सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व तसेच धुळे ग्रामीणचे माजी आमदार सन्माननीय प्राध्यापक शरदचंद्रजी पाटील यांच्याकडून शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित काही प्रसंग जाणून घेऊया. येत्या 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांची जयंती देशभरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरी केली जाणार आहे. 400 वर्षापूर्वी एक बहुजनांचा राजा या देशामध्ये होऊन गेला आणि त्या राजाने घेतलेले कल्याणकारी निर्णय, जनतेसाठीचे निर्णय, शेतकऱ्यांसाठीचे निर्णय, महिलांसाठीचे निर्णय आजही शासनकर्त्यांना, राज्यकर्त्यांना अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचे निर्णय करतात. जो कोणी सत्तेवर बसणार असेल, ज्याला कुणाला राज्य चालवायचं असेल, त्याने राज्य कसे चालवावे या संदर्भामध्ये जर आदर्श कुणाचा ठेवायचा असेल डोळ्यापुढे, तर तो छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवावा लागतो. छत्रपतींच्या एकूणच जीवन कार्याबद्दलचं जर वाचलं, विचार केला किंवा आपण अनुभवलं तर अत्यंत कमी काळामध्ये या देशामध्ये, ज्या काळात दळणवळण व्यवस्था नव्हती, ज्या काळात मोबाईल नव्हते, ज्या काळात पत्रव्यवहार करण्यासाठी सांडणी स्वारांचा उपयोग केला जायचा, अशा कालखंडामध्ये संपूर्ण देश पदक्रांत करणं, त्या देशामध्ये वेगवेगळे किल्ले जिंकणं, त्या ठिकाणी गनिमी पद्धतीने शत्रूंवर ताबा मिळवणं, शत्रूंवर हल्ले करणं आणि जनतेला एक सुरक्षितता अर्पण करणं, अशा प्रकारचं एक महान कार्य छत्रपतींनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये केलं. विशेषतः त्या कालखंडामध्ये जातीवाद नव्हता, हिंदू मुसलमान असा भेदाभेद नव्हता, गरीब आणि श्रीमंत असे भेदाभेद नव्हते. आणि या सगळ्या कालखंडामध्ये जो कष्टकरी आहे, काबाड कष्ट करणारा आहे, शेतकरी आहे, शेतामध्ये काम करणारा मजूर आहे, शेतकरी आहे, याला न्याय देण्यासाठी एक सुव्यवस्थित अशा प्रकारची राज्यसत्ता छत्रपतींनी त्या काळामध्ये अंगीकारली. आणि म्हणून अशा राजाला त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने मी त्रिवार वंदन करतो. त्यांच्या पवित्र स्मृतींना, त्यांच्या कार्याला या ठिकाणी अभिवादन. परकीय मुस्लिम आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूचे स्वतंत्र सार्वभौम सिंहासन निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा होणे ही हिंदुस्थानाच्या इतिहासातील विलक्षण घटना आहे. यापुढे हिंदू राजाच होऊ शकत नाही अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेक करून सार्वभौम शक्तिशाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श प्रशासन उभे केले. प्रशासकीय कारभार अष्टप्रधान यांच्या माध्यमातून अतिशय कुशलतेने चालवला की तो आजही आधुनिक जगाला आदर्श वाटावा असा आहे. याशिवाय महाराजांनी घोडदळ, पायदळ, आरमार यांची उत्तम रचना लावून संरक्षण सिद्धता बळकट केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांच्या रक्षणासाठी होती. पुढे 18व्या शतकात संपूर्ण देशभर हिंदवी स्वराज्याचा विस्तार झाला.
आणि याच काळात हिंदूंवरील अत्याचार आणि धर्मांतरे थांबली. जिझिया सारख्या अन्यायकारी करातून अखेर हिंदूंची मुक्तता झाली. मठ मंदिरांचा विध्वंस थांबला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची ही मोठी उपलब्धी आहे. अभिमानाने सांगावा असा हा आपल्या छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी पुढील वाटचाल करण्याचा संकल्प करावा ही एक विनंती आहे आणि अपेक्षा देखील आहे. बेईमान शिरे बहुत जाहली, जनतेच्या दुःखाला पारावर नाही. बेईमान शिरे बहुत जाहली, जनतेच्या दुःखाला पारावर नाही. राजे पुन्हा या जन्माला एकही म्यानात तलवार नाही, एकही म्यानात तलवार नाही. शूरवीर राजे छत्रपती शिवरायांना नजर 18 न्यूज आणि जनमत महाराष्ट्र न्यूज यांच्या वतीनं मानाचा मुजरा.